में बसतात. ऐका, अरे संन्यासानंतर झालेली बाळ त्यांच्या मौजी झाल्या पाहिजेत. समाजामध्ये त्यांना न्याय मिळावा, समाजानं त्यांना चांगलं वागावं, याच्याकरता विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता पैठणला जातात. पैठणला गेल्याच्या नंतर त्या ब्रह्मवृंदांना विनंती करतात, अहो ब्राह्मण साहेब, संन्यासानंतर झालेली बाळं त्यांना समाजामध्ये मान सन्मान मिळावा, समाजानं त्यांना स्वीकारावं, म्हणून आमच्याकरिता तुमच्या ग्रंथांमध्ये काहीतरी न्याय आहे का, तुमच्या शास्त्रामध्ये काहीतरी न्याय आहे का, तेवढा न्याय आम्हाला सांगा, तो आम्ही स्वीकारायला तयार आहोत. ब्रह्मवृंदांनी अनेक ग्रंथ पाहिलेत, अनेक शास्त्र धांडोळलेत, परंतु न्याय कुठं मिळाला नाही. शेवटी एका ब्राह्मणांनी सांगितलं, म्हटले तुमच्याकरता न्याय आहे, संन्यासानंतर झालेली बाळं त्यांच्या मौजी झाल्या पाहिजेत, याकरता शास्त्रामध्ये न्याय सांगितला. आणि न्याय दुसरा कुठला नव्हे तर न्याय एकच होता, तो होता देहांत प्रायश्चित्त. देहांत प्रायश्चित्त नावाचा न्याय, न्यायाचा कागद घेतला आणि विठ्ठलपंतांच्या हातात दिला. आता ऐका बरं का, विठ्ठलपंतांनी कागद पाहिलेला कागद पाहून छातीला लावला आणि डसा डसा विठ्ठलपंत रडू लागले. डोळ्यातून अश्रुधारा पाहतात, विचार करतात, आपल्या पोटी जन्माला आलेले संतान, मी पाप केलं त्याच्यात माझा दोष आहे, माझ्या लेकरांना समाजानं स्वीकारावं, याकरिता मला हा न्याय मंजूर आहे. ब्रह्मवृंदांना हात जोडले, सांगितलं, म्हटले मला न्याय मान्य, मी देहांत प्रायश्चित्त करण्याकरता तयार आहे. कागद घेतला, छातीला लावला, रुक्मिणी मातेला कागद दाखवला नाही. दर कोस मजल करत आळंदी क्षेत्रात आलेत, सिद्ध बेटाजवळ आलेत आणि आल्याच्या नंतर आई रुक्मिणी माता आणि विठ्ठलपंत दोघं जण त्या लेकरांजवळ आलेत. 3 दिवसापासून न्याय मागण्याकरिता विठ्ठलपंताने रुक्मिणी माता पैठण क्षेत्रात गेलेले आहेत. आणि जशी वासरू आपल्या रानात गेलेल्या गायीची आठवण काढतो, तिची ओढीनं वाट पाहतो, त्या प्रकारे चौघ भावंड आपल्या मायबापाची वाट पाहत होते. दुरून येताना मायबाप दिसले, डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या, रडू लागले. आणि जसे मायबाप दिसले, कडकडून मिठी मारली. मिठी मारल्याच्या नंतर डसा डसा रडू लागले, आई 3 दिवसापासून तुम्ही गेलात, कुठं थांबलात की नाही, कुठं काही खाल्लं की नाही. चिमुकली मुक्ताबाई त्या ठिकाणी आईला विचारू लागली, 7 वर्ष वय माझ्या मुक्ताबाईचं आहे. आणि आई वडिलांना विचारू लागले, आई तुम्ही 3 दिवसापासून गेलात, कुठं थांबलात, कुठं जेवलात की नाही. आईनं जेव्हा मुक्तेला पकडलं, घट्ट मिठी मारली, डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. विठ्ठलपंतांच्या हातामध्ये न्यायाचा कागद आहे. न्यायाचा कागद होता देहांत प्रायश्चित्त. आणि रुक्मिणी मातेला तो कागद दाखवला नाही. न्याय मिळाला एवढं सांगितलं, न्याय मिळाला एवढा शब्द ऐकला, चौघ भावंडांच्या डोळ्यामधून आनंदाचे अश्रुधारू वाहू लागल्या. रुक्मिणी मातेच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रुधारू वाहतात. आणि रुक्मिणी माता विचार करते, म्हटले, अरे एवढ्या दिवसापासून ज्याकरिता तडमड चालली होती, ती गोष्ट आता पूर्ण होणार, आमच्या लेकरांना समाजामध्ये न्याय मिळणार आणि त्या ठिकाणी समाज आमच्या लेकरांना स्वीकारणार, याचा आनंद आई साहेबांना झाला. परंतु आई साहेबांना माहिती नव्हतं तो कागदातला लिहिलेला न्याय काय आहे. विठ्ठलपंतांनी तो कागद घेतला, सिद्धेश्वराच्या मंदिरात गेले आणि सिद्धेश्वराला तो कागद दाखवला. दर्शन घेतलं, डोकं टेकवलं आणि जसं डोकं टेकवलं तसा डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. देवा, अरे आजपासून याच्या पुढचं जीवन माझ्या लेकरांचं तुझ्या स्वाधीन करतो बरं का, याच्या पुढचं जीवन माझ्या लेकरांचं देवा तुला बघायचंय. डसा डसा रडू लागले विठ्ठलपंत. हातातला कागद उडाला, रुक्मिणी मातेनं पाहिला, त्याच्यावर शब्द होता देहांत प्रायश्चित्त. देहांत प्रायश्चित्त शब्द पाहिला आणि आपल्या मालकाला सांगतात, पंत तुम्ही का रडतात, तुम्ही एकटे नाही जायचं, मी घेणार तुमच्यासोबत देहांत प्रायश्चित्त. आई साहेबांनी हट्ट धरला, बापानं सांगावं, विठ्ठलपंतांनी सांगावं, रुक्मिणी एखाद्या वेळेला बापाचा हात पोऱ्याच्या डोक्यावरून नाही फिरला तरी चालेल, परंतु माईचा हात फिरवणारी आई लेकरांची जिवंत पाहिजे. याच्याकरता देहांत प्रायश्चित्त घेण्याची तुला गरज नाही, मी जातो, मी एकटा घेतो देहांत प्रायश्चित्त. विठ्ठलपंतांनी सांगावं, आईनं हट्ट धरला, नाविलाजानं हट्ट पूर्ण करावा लागला. आई साहेबांनी स्वीकारलं, मीही देहांत प्रायश्चित्त घेणार. ऐका, पैठणवरून आल्याच्या नंतर पहिलीच रात्र होती. विचार केला, अहो पंत आता आपण निघून जाऊ, आजची आपली शेवटची रात्र, याच्या नंतर लेकरांना गोडधोड कोणी खाऊ घालणार नाही, म्हणून झोपडीमध्ये गेले. गेल्याच्या नंतर आईनं चुनू चुनू कामं आवरली असं म्हणतात. आईनं मांडे भोजन त्या ठिकाणी बनवलं, गोडधोड आपल्या लेकरांना खाऊ घालावं म्हणून रुक्मिणी मातेनं सुंदर असा स्वयंपाक केला आणि चौघ लेकरांची ताटं मांडली. बाजूला विठ्ठलपंत बसलेत, बाजूला निवृत्ती दादा, ज्ञान दादा, सोपान काका, मुक्ताबाई, बाजूला रुक्मिणी माता बसल्या. गोडधोड जेवणाचं ताट
ताट बनवलेलं आहे आणि ताटातला घास हातात घेतला आणि रुक्मिणी मातेनं पहिला घास मुक्ताबाईच्या मुखात घातला. जसा मुखाजवळ घास आला तसं मुक्ताबाईनं सांगावं, आई अगं किती दिवसापासून तू गेलीस ग, कुठं खाल्लं की नाही मला सांगितलं नाही ग. माझी अशी इच्छा आहे ताटातला पहिला घास तू खावा नंतरच माझ्या तोंडात घालावा. मुक्ताबाईनं घास उचलला, रुक्मिणी आईसाहेबांच्या तोंडात घास घातला. रुक्मिणी मातेनं घास उचलला, मुक्ताबाईच्या तोंडात हा घास घातला. मला सांगायचं हे काय काका, ज्या हाताने मुक्ताबाईनं रुक्मिणी मातेच्या मुखामध्ये हा घास घातला, ज्या हाताने रुक्मिणी आईसाहेबांनी मुक्ताबाईच्या मुखामध्ये घास घातला, तो हात उद्या दिसणार आहे का? तो हातही दिसणार नाही, तो घासही दिसणार नाही. अरे कसं तरी त्या ठिकाणी मनाला सावरलं, आवरलं, पोटभर मुलांना जेवू घातलं, रात्री झोपी घातलं. आता झोपण्याची पद्धत बघा. निवृत्ती दादांच्या बाजूला विठ्ठलपंत, बाजूला ज्ञानदादा, सोपान काकान मुक्ताबाई. मुक्ताबाईची झोपण्याची परिस्थिती अशी होती, आपल्या आईचा हात उशाला घ्यावा आणि त्याच्यावर डोकं ठेवून झोपावं. ऐका हो काका, ऐका आई, डोळ्यासमोर चित्र आणा. 7 वर्षाच्या चिमुकलीचं डोकं आपल्या हातावर होतं. अर्ध्या रात्री त्या माईला आपल्या मुलीचा हातावरचं डोकं बाजूला कसं ठेवावं वाटलं असेल कधीतरी या गोष्टीचं चिंतन करा. अरे आई साहेबांनी मध्यरात्री मुक्ताबाईचं डोकं उचललं, बाजूला ठेवलं. उठल्या आणि उठल्याच्या नंतर मुक्ताबाईकडे पाहतात, निवृत्ती दादाच्या बाजूला विठ्ठलपंत झोपलेत, उठलेत. उठल्याच्या नंतर निवृत्ती दादाला हात जोडले. दादा, अरे चौघ भावंडांमध्ये तू एकटा मोठास, या तिघांची जबाबदारी मी तुझ्यावर सोडतो दादा. अरे झोपेत टाकून निघून जातो म्हणून आमचा अपराध समजू नकोस. आम्हाला ब्राह्मवृंदांनी सांगितलं तुमच्याकरिता समाजाने तुम्हाला स्वीकारावं, समाजानं तुम्हाला स्वीकारावं, याकरिता एकच न्याय मिळाला, विद्यांत प्रायश्चित्त. तेवढं स्वीकारण्याचा आम्ही प्रयत्न करतो दादा, फक्त आमचा अपराध धरू नको. ज्ञानदादा तुझ्यापेक्षा लहान आहे. ज्ञानदादाला हात जोडले, सांगितलं दादा आजपासून सर्वस्व जबाबदारी मुक्ताबाईची तुझ्यावर आहे. मला माहिती आहे मुक्ता हट्टी आहे, ती तुझं ऐकणार नाही. परंतु बघ मुक्ताबाई, तुम्हा चौघांमध्ये जर ऐकत कोणाचं असेल तर ते तुझं आहे ज्ञानदादा. पुढे चालून तुम्ही जगाचे मालक व्हाल. माझ्या मुक्ताबाईची जबाबदारी मी तुमच्यावर सोपवतो. विठ्ठलपंतांनी चौघ भावंडांकडे पाहिलं, चौघ लेकरांकडे पाहिलं. तिघांकडे पाहिल्याच्या नंतर जो त्रास विठ्ठलपंतांना झाला नाही, जेव्हा विठ्ठलपंत मुक्ताई आईसाहेबांच्या समोर आले, 7 वर्षाची चिमुकली मुक्ताबाई झोपलेल्या अवस्थेत पाहिली. गुडघे टेकवले विठ्ठलपंतांनी. अख्ख्या आयुष्यात कधी न रडणारा बाप फक्त लेकीसाठी रडत असतो. मुक्ताबाई कले पाहिलं, आपल्या अश्रूंना वाट दिली. ढसा ढसा डोळ्यातून अश्रुधारा गडू लागल्या आणि विठ्ठलपंत मुक्ताजवळ हात जोडतात. मुखातून शब्द निघत नाही, फक्त हात जोडून उभे राहिलेत. मुक्ते मला माफ कर ग, झोपेत टाकून निघून जातो म्हणून अपराध समजू नकोस. उभे राहिले विठ्ठलपंत. चौघ लेकरांकडे पाहिलं, झोपडीच्या बाहेर पाय टाकला. रुक्मिणी माताने विठ्ठलपंतांच्या पावलावर पाऊल ठेवलं आणि देहांत प्रायश्चित्ताकडे निघून गेलेत. एक पत्र होतं, ते पत्र दिव्याच्या खाली ठेवलं. पहाटेच्या 4 वाजेला निवृत्ती दादांना जाग आली. जाग आल्याच्या नंतर निवृत्ती दादांचं लक्ष बाजूला गेलं. बाजूला बाबा दिसत नाही. कुठं पाहावं, कुठं शोधावं, गेलेत कुठे? अचानक दिव्याकडे लक्ष गेलं. दिव्याखालचं पत्र उचललं, त्याच्यावर लिहिलं होतं देहांत प्रायश्चित्त. ते शब्द वाचला आणि निवृत्ती दादाच्या डोळ्याला पांजर फुटला. ढसा ढसा अश्रुधारा गळू लागल्या. बाबा एवढा शब्द तोंडातून निघाला. जसा शब्द बाहेर पडला तेवढ्याच आवाजात ज्ञानदादांना जाग आली. जाग आल्याच्या नंतर दादा जवळ गेले. दादा, अरे का तू आरोडे मारलीस? बाबा कुठे आहेत? आई कुठे? का तू रडतोय दादा? कारण सांग ना मला. ते पत्र ज्ञानदादानं पाहिलं, डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. दादा, अरे का गेलेत रे आपले बाबा? एवढ्या करताच पैठणला जायचं होतं तर सांगायचं तरी होतं ना. एवढाच न्याय यांच्याकरता मिळाला होता तर आम्हाला बोलायचं तरी
ना दादा, का रे दादा आई गेली, का रे दादा बाबा गेलेत. निवृत्ती दादानं ज्ञान दादाला सांगावं, ज्ञाना अरे तू मोठा आहे, तुझी समजवूत मी घालू शकतो. सोपाना उठला, सोपानाला समजवू शकतो, परंतु मुक्ता उठल्याच्या नंतर तिला कोण सांगणार रे. हा विचार करून फक्त निवृत्ती दादाच्या डोळ्याला पांजर फुटला. तेवढ्याच आवाजात मुक्ताबाईला जाग आली. आल्याच्या नंतर उशा खालचा हात पाहिला, आई दिसली नाही. बाजूला पाहिला, आई दिसली नाही. बाजूला पाहिलं, बाबा दिसले नाही. तिघ भावंड एका ठिकाणी उभे आहेत. मुक्ताबाई उठली आणि आपल्या तिघ भावांजवळ गेली आणि सांगते, दादा अरे का रे तुमच्या डोळ्यामध्ये मला पाणी दिसतंय रे, का तुम्ही रडतात, मला कारण तरी सांगा. नका तुम्हाला सांगायचं, नका सांगू, मी जाते माझ्या आईला विचारते, बाबांना विचारते, ते तरी मला माझं कारण, तुमचं रडण्याचं कारण सांगतील. निवृत्ती दादांना सांगावं, मुक्ते अगं आई बाबा असतील तर त्यांना विचारशील ना. म्हणजे कुठे गेलेत रे दादा आपले आई, कुठे गेलेत रे आपले बाबा, सांग ना दादा मला. चौघ भावंडांना चिमुकले 7 वर्षाची मुक्ताबाई विचारते, कोणाच्या तोंडातून शब्द निघत नाही. नका सांगू, मी जाते आणि माझ्या आईला आणि बाबाला शोधून आणते. अगं मुक्ते एवढ्या पहाटे कुठं जाशील ग, कुठं दिसतील तुला आई बाबा, थांब. सूर्य उजाडला, उजाडल्यापासून आई बापाचा शोध घेऊ लागले दादा. आई बाबाचा शोध घेतात, प्रत्येकाला विचारतात, कोणी बोलायला तयार नाही, कुणी त्यांचा पत्ता सांगायला तयार नाही. ढसा मुक्ताबाई रडू लागली. 3 दिवस झाले पोटात अन्नाचा कण नाही. 3 दिवसानंतर मुक्ताबाईनं आपल्या ज्ञानदादाच्या कानामध्ये एक गोष्ट प्रगट केली. ज्ञानदादाला सांगते, दादा अरे 3 दिवसापासून आई बाबाचा पत्ता शोधतो, पत्ता लागत नाही, कुणी सांगत नाही. काय रे दादा कुठं गेले असतील आपले आई बाबा. दादा 3 दिवसापासून पोटात अन्नाचा कण नाही, मला जेवणाची भूक लागलेली आहे. दादा काहीतरी कर, मला भूक लागलेली, मला काहीतरी खायला पाहिजे. अरे 3 दिवसापासून आई बापाचा शोध घेतात, पत्ता लागत नाही. मुक्ताबाईनं जेवणाची इच्छा प्रकट केली. ज्ञानदादांनी एक झोपडी घेतली, जोडी घेतली, आपल्या खांद्याला लटकवली. लटकवल्याच्या नंतर आळंदीमध्ये काहीतरी मागण्याकरिता जावं, मुक्ताबाईचं पोट भरावं याकरता जोडी टांगली आणि मधुकरी मागण्याकरता ज्ञानदादा गेलेत. ज्ञानाला जात असताना निवृत्ती दादांना थांबवलं, ज्ञाना एकटा जाऊ नकोस, मी तुझ्या सोबत येतो. ज्ञानदादा निवृत्ती दादा आळंदीच्या क्षेत्रामध्ये मधुकरी मागण्याकरता गेलेत. पहिलाच शब्द पुकारला, मधुकरी. जसा मधुकरी शब्द ऐकला तशी एक माय माऊली पडत आली. पीठ घेतलं आणि ते पीठ जोडीमध्ये टाकलं. तेवढं पीठ जोडीत टाकल्याच्या नंतर अरे जोडीत टाकलेलं पीठ माझ्या ज्ञानदादाला दिसत नव्हतं. त्याच्यात भुकेली असलेली माझी मुक्ता त्याच्यात दिसत होती आणि ती मुक्ता पाहून ज्ञानदादाच्या डोळ्याला धारा लागल्या. अरे तिथून पाय काढला, आपल्या झोपडीकडे जाणार. तेवढ्यात त्या ठिकाणी एक काका आले आणि काकांनी मुक्ताबाई ज्ञानदादांना पाहिलं, झोपटी पाहिली आणि जोडी हातातून घेतली जोडी. त्याच्यामध्ये पाहिलं पीठ होतं. ते पीठ काढलं आणि जमिनीवर टाकून दिलं. पीठ जमिनीवर टाकलं दादा. ते पीठ टाकल्याच्या नंतर नुसतं पीठ राहिलं नाही, त्याच्यावर बोट घातला आणि ते मातीमध्ये मिसवण्याचा प्रयत्न केला. मला सांगायचं एक आहे दादा, अरे ज्या ज्ञानोबारांना आनंदित क्षेत्रामध्ये मधुकरी मागण्याकरिता जावं, ती मधुकरी सुद्धा नशिबानं मिळाली नाही. अरे आज मला स्वाभिमान आहे त्या गोष्टीचा. आज आळंदीमध्ये अरे कसाही विद्यार्थी जाऊ द्या, परंतु ज्ञानोबारांच्या कृपेनं कधी भुकेलेला झोपत नाहीये. माझ्या ज्ञानदादांची कृपा आहे. कारण माझी ज्ञानाबाई ही कोण आहे? ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय.
ऐका, ज्ञानोबारायांनी जोडी घेतली आणि ती जोडी घेऊन त्या ठिकाणी आळंदी क्षेत्रात गेले. आळंदीत गेल्याच्या नंतर लोकांनी पीठ टाकलं. ते पीठ सुद्धा एका काकाने घेतलं ना जमिनीवर टाकलं. त्याच्यावर बोट काढले. संपूर्ण पीठ मातीमध्ये त्या काकानं मिसळवलं. काका त्या पिठाचा एक कण सुद्धा खाण्याच्या लायकीचा ठेवला नाही. जेव्हा ते पीठ खाली पडलं तेव्हा पडलेलं पीठ दिसत नव्हतं. माझ्या ज्ञानदादाला मुक्ताबाईनं भुकेलेली इच्छा जी प्रकट केली ती भुकेलेली मुक्ताबाई त्या पिठामध्ये दिसत होती. ज्ञानदादाच्या डोळ्याला धारा लागल्या. निवृत्ती दादाच्या डोळ्याला धारा लागल्या. ज्ञानदादाला सांगू लागले, दादा अरे या करताच आपल्या माय बापाने देहांत प्रायश्चित्त घेतलं का रे? या करताच आपले आई आपले बाबा आपल्याला सोडून निघून गेलेत का रे दादा? आपल्याला समाजानं स्वीकारावं, आपल्याला लोकांनी स्वीकारावं या करता माय बापाने देहांत प्रायश्चित्त केलं. ज्ञानदादा रडत रडत झोपडीकडे आलेत. झोपडीकडे आल्याच्या नंतर ज्ञानदादांचा चेहरा मुक्ताबाईनं पाहिला आणि नाराज झालेला चेहरा पाहून मुक्ताबाईच्या लक्षात आलं, अरे दादाने माझ्यासाठी जेवणाचा काहीतरी इंतजाम केला असेल. आनंदानं मुक्ताबाई ज्ञानदादाकडे धावत आली. आल्याच्या नंतर ती जोडी जेव्हा खाली दिसली तेव्हा मुक्ताबाईच्या डोळ्याला धारा लागल्या. डसा डसा मुक्ताबाई रडू लागली. मुक्ताबाईचं रडणं पाहून ज्ञानदादाचे अश्रू आवरत नाही. निवृत्ती दादा डसा डसा रडतात. मुक्ताबाईनं हात जोडले, दादा अरे आता जर आपली आई राहिली असती तर फक्त एका शब्दावर आईनं आपल्याकरिता पुरणाच्या पोळीचं जेवण केलं असतं. दादा आपली आई नाही रे, कोणाला सांगावं दादा सांग ना. थोडा काढ लोटला गेला. काढ लोटला माझ्या ज्ञानदादानं मुक्ताबाईला सांगितलं, मुक्ते अगं आई गेल्यापासून कधी मांड खाल्लं नाही ग. माझं मांड खाण्याची इच्छा आहे. मांड खाण्याची इच्छा ज्ञानोबारांनी प्रगट केली आणि जशी इच्छा प्रगट केली तसं मुक्ताबाईला आनंद वाटला. म्हटले, अरे माझ्या दादाला मांड खायचंय. पटापटा झोपडीमध्ये मुक्ताबाई गेल्या आणि मांड करण्याचं साहित्य गोळा केलं. दादा संपूर्ण साहित्य प्राप्त झालं. हो साहित्य मिळालं, परंतु मांड ज्याच्यावर भाजावं ते खापर घरात नव्हतं. ते खापर घेण्याकरिता मुक्ताबाई आळंदीच्या दिशेनं धाव घेतात. सोपान काकाने आवाज दिला, मुक्ते अगं तुला माहिती नाही का त्या आळंदीमध्ये आपल्याला खापर कोणी देणार नाही. परंतु मुक्ताबाईनं विचार केला. म्हटले जर दिलंच कोणत्या माऊलीनं तर माझ्या ज्ञानदादाची इच्छा तर पूर्ण होईल ना. त्याच्याकरता मुक्ताबाई आळंदीमध्ये खापर मागण्याकरिता गेल्या. दारासमोर उभा राहिल्या. म्हटले, आई साहेब माझ्या ज्ञानदादाला भूक लागली हो, मांड खाण्याची इच्छा आहे, खापर मिळेल का? आई साहेबांनी सांगावं, अगं तू कोणाची आहे? तर विठ्ठल पंताचीच ना तू? म्हटले, हो आई साहेब. ज्यांनी देहांत प्रायश्चित्त केलं त्यांचीच का? म्हटले, हो आई साहेब. अगं तुला जर खापर दिलं तर गाव सोडून जावं लागेल.
चालते हो नाही भेटणार खापर. डोळ्याला धारा लागल्या मुक्ताबाईच्या. दुसऱ्या दारासमोर उभा राहतात. डसा डसा रडतात. आवाज देतात, आई साहेब खापर आहे का? एका आईनं बाहेर यावं. सांगावं, कोणाची ग तू? आई मी विठ्ठल पंथांचे. तुला खापर पाहिजे? हो म्हटले आई साहेब खापर पाहिजे. ज्ञानदादाला भूक लागली, मांड खाण्याची इच्छा आहे, लवकर खापर द्या. बऱ्याच दिवसानं माझ्या दादानं माझ्याजवळ मांड खाण्याची इच्छा प्रकट केली. म्हटलं मांड भाजायचंय तुला? देते तुला खापर. खापर देण्याचा होकार आई साहेबांनी दिला. मुक्ताबाईच्या डोळ्याला धारा लागल्या. म्हटले अरे जे खापर आई साहेबांनी वरून काढलं त्याला चांगल्या प्रकारे साफ केलं, मुक्ताबाईच्या हातात दिलं. आणि जसं खापर हातात घेतलं तसं खापर दिसत नव्हतं दादा हातात. अरे भुकेलेला ज्ञान दादा खापरामध्ये दिसत होता. डसा डसा मुक्ताबाई रडत होत्या. ज्ञान दादा खापरामध्ये दिसत होता. खापर हातात घेतलं. आत्ता जाते माझ्या ज्ञान दादाला मांड भाजून खाऊ घालते. खापर घेतलं, पडतच सुटले. तेवढ्यात गड्यावरून वेशीमधल्या काकानं पाहिलं. बुटा सकट काकानं मुक्ताबाईला लात मारली. हो जसे लात मारले तसं खापर हातातून सुटलं, खाली पडलं. खापराचे तुकडे तुकडे झाले. फुटलेलं खापर पाहून आईला राग आला नाही. मुक्ताबाईला फुटलेलं खापर पाहिलं. त्या तुकड्यामध्ये भुकेलेला ज्ञानदादा दिसत होता. डसा डसा मुक्ताबाई रडू लागल्या. रडतच मुक्ताबाई झोपडीच्या दिशेनं आल्या. रडणाऱ्या मुक्ताबाईकडे सोपान दादानं पाहिलं. अगं मुक्ते, तुला नाही म्हणलं होतंस ग, जाऊ नको त्या आळंदीमध्ये, आपल्याला खापर मिळणार नाही. मुक्ताबाईचं रडणं पाहिलं. निवृत्ती दादाच्या डोळ्याला धारा लागल्या. निवृत्ती दादा जवळ मुक्ताबाईनं हात जोडले. सांगितलं दादा, अरे ज्ञान दादानं कधी माझ्या जवळ काही मागितलं नाही रे. आज त्यानं मांड खाण्याची इच्छा केलेली आहे. त्याला मांड भाजण्याकरिता मला खापर नाही, मला खापर द्या ना. मुक्ताबाईनं खापर मागितलं. निवृत्ती दादाच्या डोळ्याला धारा लागल्या. डसा डसा गंगा जमुना डोळ्यातून वाहू लागल्या. निवृत्ती दादा रडतायत. ज्ञान दादाने पाहिलं माझ्या मुक्ताच्या डोळ्याला धारा लागलेल्या आहेत. मुक्तेला जवळ घेतलं. मुक्ते, अगं का ग तू रडते, सांग ना मला. अरे दादा, बऱ्याच दिवसाने तू मांड खाण्याची इच्छा माझ्या जवळ प्रकट केली. आळंदीमध्ये मला खापर नाही रे मिळालं. अगं मुक्ते, तू कशाला काळजी करतेस? तुला मांड भाजायचं ना, तू मांड तयार कर. मुक्ताबाईनं सामुग्री घेतली, मांड तयार केलं. काका डोळ्यासमोर चित्र आणा. मांड तयार केलं मुक्ताबाईनं. सांग रे दादा, हे तयार केलेलं मांड भाजायचं कुठं? अरे माझ्या ज्ञान दादाकडे करतो मान्यता कर्तुम शक्ती होती. ज्ञान दादाने दोघं गुडघे टेकवले. धरती मातेला नमस्कार केला. जठर अग्नी प्रज्वलित केला. जठर अग्नी प्रज्वलित करून आपले पाठ लाल बुंद केली ज्ञानदादाने. आणि लाल झालेली पाठ पाहून मुक्ताबाईला आवाज दिला. मुक्ते, अगं बघ या पाठीवर हात फिरवून, तुझं मांड भाजण्या इतकी लाल झाली का ग? मुक्ताबाईनं हात फिरवला. यातनांचा जाळ झाला. डोळ्यातून अश्रुधारा वाहतात. मुक्ते, अगं उचल तुझं मांडण, टाक त्या पाठीवर. मुक्ताबाईनं मांड उचललं, पाठीवर टाकलं. पाठीवर पडलेलं मांड ते भाजून ताटात ठेवलं. ताटात ठेवल्याच्या नंतर ज्ञानदादाने सांगितलं, मुक्ते भाजलं गेलं का तुझं मांड? मुक्ताबाईनं हात फिरवला. डोळ्यातून अश्रुधारा गळाल्या. दादा, अरे तुझी लाल झालेली पाठ पाहून अंतकरणाला इजा होतात रे. ज्ञानदादाने सांगावं, मुक्ते, अरे जरी तुला ती लाल झालेली पाठ पाहून वेदना होत असतील ना, परंतु सांगू का मुक्ते, तू जेव्हा माझ्या पाठीवर हात फिरवला ना, तेव्हाची पाठ कधीची शांत झाली. मुक्ते, तू काळजी करू नकोस.
मांड खाण्यासाठी माझ्या ज्ञानदादाने पाट लाल केली. मुक्ताबाईनं मांड भाजलं दादा. अरे ज्या ज्ञान दादाला मांड खाण्याकरिता खापर मिळाला नाही, आम्ही फक्त त्यांचं नाव घेतो, लोक आम्हाला प्रेमानं पुरणपोळी खाऊ घालतात. माऊली आमची ज्ञानेश्वर माऊली आमची ज्ञानेश्वर माऊली. कारण ती ज्ञानाबाई कोण आहे? एका जनार्दनी पाय वंदिले मन पाहियाती कुळाचा विचार मन पाहियाती कुळाचा जगाच्या उद्धाराकरता माझ्या ज्ञानदादाने जगानं अपकार केले. महाराज किती अपकार केले सांगू का? खापर मिळू दिलं नाही, परंतु एवढा अपकार जगानं केला तरी माझी माऊली जाताना म्हणते, जे खडांचे व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. याला म्हणतात अपकार्यावर उपकार करणे. अपकार्यावर सुद्धा संत महात्म्यांनी उपकार केला दादा. म्हणून तुकोबरांना त्या संतांना अरे एक उपमा द्यावी लागली. ती कोणती? माय आणि बापाची. तुम्ही संत माय बाप कृपावंत. 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 तुम्ही संत माय बाप कृपावंत.
काय वर्णन करावं दादा तुमचं. एकच म्हणेल, धन्य माता पिता अनाथाची माय माझे ज्ञानाबाई आहे. म्हणून तुकोबारांना म्हणावं लागलं, तुम्ही संत माय बाप कृपावंत. मायबाप बनण्याकरिता लेकराला काय द्यावा लागतो? बोला बोला. जन्म द्यावा लागतो बरं का. मायबाप बनण्याकरिता लेकराला जन्म द्यावा लागतो. जन्म दिल्याच्या नंतरच आपण मायबाप होतो. मग संतांनी आपल्याला जन्म दिला का? मग ऐका दादा, ज्या दिवशी माणसानं गुरु केला त्या दिवशी माणसाचा नवीन जन्म झाला. 80 वर्षापर्यंत जर तुम्ही गुरु केला नाही तर तुमचा जन्मच झाला नाही. किती? 80 वर्षापर्यंत जर तुम्ही गुरु केला नाही तर तुमचा जन्मच झाला नाही. 80 वर्ष सोडा, एक महात्मा होता 1400 वर्ष जगला पण अजून जन्माला आला नव्हता. 1400 वर्षानंतर सांग देव म्हणे आजी जन्मा आलो. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. सांग देव म्हणे आजी जन्मालो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, मुक्ताईचा, सांग देव म्हणे आजी जन्मा आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. 1400 वर्ष जगले, नंतर म्हणतात आजी जन्मा आलो. मग गुरु झाल्याच्या नंतर आपला जन्म होत असतो म्हणून ते आपली माय. ऐका, जन्माला येतो आपण गुरु झाल्याच्या नंतर आपला जन्म होतो म्हणून संत आपली माय आहेत. आणि संत आपली माय कशी तर बारकाईनं ऐका बरं का. बारकाईनं ऐका. स्वतःच्या लेकरावर जीवा पाड प्रेम करते तिला आई म्हणतात. ऐका, स्वतःच्या लेकरावर जीवा पाड प्रेम करते तिला आई म्हणतात. आणि आळंदीमध्ये हजारो लेकरांवर जीवा पाड प्रेम करते तिला आई आमची ज्ञानाबाई म्हणतात. ती म्हणजे अनाथाची माय आहे महाराज बरं का. अनाथाची माय आहे, तिला माय म्हणून संत संबोधतात. संतांना माय म्हणून उपमा तुकोबार आहे त्या ठिकाणी देतात बरं का. ऐका ना. एक जण मला म्हटलं, मयूर दादा देव आहे हे तुम्ही कशावरून सांगतात? ऐका बरं का. देव आहे हे तुम्हाला कोणी सांगितलं? देव खरंच आहे का हे मला स्पष्ट करून द्या. मी त्याला सोप्या भाषेत आणि थोडा कठोर शब्दात बोललो बरं का दिनेश दादा. तो मला म्हटला, म्हणे देव आहे हे तुम्ही कशावरून सांगतात, मला ते पटवून द्या. त्याला म्हटलं, तू तुझ्या बापाचा हे कशावरून सांगतो? तू तुझ्या बापाचा हे तू कशावरून सांगतो? तो मला म्हटलं, म्हणे मला माझ्या मायने सांगितलं. काय सांगितलं? मला माझ्या आईने सांगितलं की मी माझ्या बापाचा आहे. त्याला मी सांगितलं आमच्या संत रूपी माईने आम्हाला सांगितलं देव आहे म्हणून आम्ही सांगतो देव आहे. देव आहे, संत आमची माय आहे. तुकोबर आहे त्यांना माय म्हणतात, बापही म्हणतात. आले कशा करिता उद्धाराया जन जड जीवा. जनाचा उद्धार केला म्हणजे जगाचा उद्धार केला. जडाचा उद्धार केला. जड म्हणजे काय? भिंत पाहिली तुम्ही? भिंत आळंदीमध्ये हजारो लोक आळंदीमध्ये जाऊन माऊलीचं दर्शन घेतात आणि जी भिंत माऊलीनं चालवली त्या भिंतीचं सुद्धा दर्शन घेतात. हा जडाचा उद्धार. जनाचा उद्धार केला, जडाचा उद्धार केला, जीवाचा सुद्धा उद्धार केला. ऐका, सगळ्यात निर्बुद्ध प्राणी रेडा, त्याच्या डोक्यावर माझ्या माऊलीनं हात ठेवला, तो ऋग्वेद बोलू लागला. हा जीवाचा उद्धार. माझ्या संत महात्म्यांनी जीवाचा उद्धार केला, जडाचा उद्धार केला, जनाचा उद्धार केला. याच्या करताच त्यांचा अवतार झाला. आता भगवान परमात्मा अवताराला येत असतात आणि संतही अवताराला येतात. देवाचा अवताराला येण्याचे 3 कारण आहेत. किती कारण आहेत? 3 कारण. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. धर्माची संस्थापना करण्याकरता, दुर्जनाचा संहार करण्याकरता, साधूचं रक्षण करण्याकरिता या 3 कामासाठी जगाचा मालक अवताराला येतो. परंतु संत महात्मे हे 6 कामासाठी अवताराला येतात. ते 6 काम कोणते तर ऐका. वाढा वया सुख, वाढा वया सुख, भक्तिभाव धर्म, कुडाचारे नाम विठोबाचे. दादा, देव अवताराला येतो त्याला 3 कारण, संत अवताराला येतात त्याला 6 कारण. वाढावया सुख, भक्ती, भाव
धर्म किती झाले? भक्ती, भाव, धर्म, सुख, कुळाचारी नाम विठोबाचे. या 6 कारणाकरता संत अवताराला येतात. देव 3 कारणाकरता अवताराला येतो. बरं ठीक आहे महाराज, ज्या संतांचं तुम्ही एवढं गुणगान गातात, मग त्यांच्याबद्दल त्यांना जर तुम्ही कोणता गुण द्यायचा ठरवला की ती उपमा द्यायची ठरवली तर संतांच्या बाबतीत तुमचं म्हणणं तरी काय? तेव्हा तुकोबाराय म्हणतात की मला संतांमध्ये आणि चंदनामध्ये अजिबात फरक दिसत तुका नाही. म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका 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 म्हणे गुण चंदनाचे अंगी. तैसे तुम्ही जगी संत जन, तैसे तुम्ही जगी संत जन, अवतार तू मादराया कारण, अवतार तू मादराया कारण, उद्धाराया जन जड जीवा, उद्धाराया जन जड जीवा, जड जीवा, जड जीवा, जड जीवा, जड जड जीवा, जड जीवा, जड जीवा, हा जड जीवा, हा हा हा, जड जीवा, जड जीवा, जड जीवा, सत्ताम परमात्मा. कुळाचारी नाम नाम, कुणा उत्तराया नरदन दिवे, आ आ
तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा दराया कारण उद्धाराया जन जड जीवा विठोबा टाळी वाजवा टाळी वाजवा मायबाप एवढा उत्सव चालू आहे हाताने टाळी मुखानं भजन काही करा शेवटची टाळी असेल यानंतर तुम्ही तुमच्या घरी आम्ही आमच्या घरी टाळी वाजवा मायबाप टाळी वाजवा भजन टाळी वाजवा हरी जय जय. हरी जय हरी जय जय हरी जय 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 हरी जय 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 टाळी 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 हरी जय जय हरी जय जय टाळी वाजवा भजन करा मायबाप भजन करा टाळी वाजवा हाताने टाळी मुखानं भजन करा हो हरी जय 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 हरी जय 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 विठोबा रखुमाई हरी जय जय विठोबा रखुमाई हरी जय जय विठोबा रखुमा हरी जय जय विठोबा हरी जय हरी जय हरी जय जय टाळी वाजवा विठोबा रखुमाई रखुमाई ठोबा रखुमाई हरी जय जय ठोबा रखुमाई हरी एकदा वाघ परिवाराकरता सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा बाप मेल्याच्या नंतर बापाचा 10वा घालतील याची शाश्वती नाही बाप मेल्याच्या नंतर सध्याच्या काळामध्ये बापाचा 10वा घालतील याची शाश्वती नाही या वाघ परिवारातील एका सदस्यानं गजानन महाराजांचा प्रगट दिवस ऐश्वर्यात साजरा करावा ही सगळ्यात मोठी श्रीमंती आपल्या परिसराची आहे तुकोबरांनी संतांना आई म्हटलं बाप म्हटलं आईचं जेवढं प्रेम लेकरावर असतं ना तेवढंच प्रेम संत हे जगावर करतात काय करते हो आई लेकरा करता माया मंदिराला वा लागे कळस फुटाया माया आज घायाळ पक्षी जाई आज घायाळ पक्षी जाई पिलाना बेटाया तिने बांधल घरात दिला विसानी माळा जवानिया पंखाखाली
शी